नमस्कार. नमस्कार. आज आपण जरा एका वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. चेतन मोठे. कारण की आत्तापर्यंत आपण इतर सगळ्या गोष्टीत वेगळे काही व्हिडिओचं माध्यम दाखवायचा प्रयत्न केला. पण लोकांच्या कमेंटनुसार थोडंफार प्रेक्षकांच्या ह्याच्यानुसार चालावं लागतं आहे. काही जणांच्या कमेंट आल्या की श्वान शर्यतीच्या ह्याच्याबद्दल तुम्ही बोला. काही मग आता श्वान शर्यतीचा एक आगळा वेगळा हिरा त्याच्याकडे आपण आज मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. तर चैतन भाऊ, तुम्ही सांगा, तुम्ही या क्षेत्रात कसा आला? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आपल्या मित्रासने. नमस्कार. माझं नाव चैतन्य मोठे. मी निंबोडेमध्ये राहतो. जिल्हा सांगली, तालुका आटपाडी. आता सवय लागायची म्हणजे पहिल्यांदा मी असंच बघायला जायचो श्वान शर्यत वगैरे, बरं वाटायचं. मग आमचे मित्र युवराज बुधावले यांच्याकडून मला सवय लागली. मग युवराज भाऊनं म्हटलं की मला एक श्वान पाहिजे. तेव्हापासून मग हा नाद लागला. तुमचं शिक्षण किती झाले काय? माझं शिक्षण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झाले माझं. आणि मी पुण्याला पण कामं केलेत. ग्रेव्हिस कॉटनला होतो, अकोर्लीला वगैरे. म्हणजे असे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली सगळी फील्डमधली कामं मी केलेलं आहे. तुमचं साईड बिझनेस वगैरे भरपूर आहेत असं मला समजलं. हो, आहेत आहेत. पण तरीही तर ह्या गोष्टीत पडणं म्हणजे जरा मला अभिमानाचीच गोष्ट वाटते. कारण की एवढं सर्व असतानाही ह्या नादाचा म्हणजे हा नाद करणं म्हणजे सहजासहजी कोण माणूस यात उतरू शकत नाही, हां, बरोबर आहे. असा विषय आहे. तर याचं आपल्या मित्रासने ह्याला उठवून दावा, आपल्या श्वानला उठवून दावा. होय, चल. ही किती महिन्याची आहे काय? ही चालूला आता 20 महिन्याची मादी आहे, फिमेल आहे. हिचा दिवसाचं रुटीन कसं आहे, काय तुम्ही देता तिला? दिवसात रुटीन कसं की सकाळी पाठी 6ला उठतोय. हिला व्यायाम वगैरे असतोय. तिला जेवढा कम्फर्टेबल व्यायाम बसेल, म्हणजे प्रत्येक श्वानाची कॅपॅसिटी वेगळी असते व्यायाम घेण्याची. जेवढा हिला कम्फर्टेबल जेवढा व्यायाम बसेल, तर मी ह्या मादीला 3 आणि 3 6 किलोमीटर व्यायाम देतोय. आणि त्यानंतर व्यायाम आल्यावर उकळलेली अंडी, दूध वगैरे डाएटला काय असेल ज्याच्याप्रमाणे दूध तो श्वान मालक देत असतो. तिथून पुढं मग 11 11:30 ते 12च्या दरम्यान जेवण असते. तिथून पुढं रेस्ट असते. आणि 3 ते 4च्या दरम्यान 3 वाजता पोहणीला असते. आणि पोहणीसनं पाठीमागं आलं का थोडासा इकडे तिकडे फिरवून आणलं का घरी आपलं डेली रुटीन पाहणं संध्याकाळच्या 8-9 वाजता जेवण. आत्तापर्यंत कुठं म्हणजे ह्यानं आपल्या गावाचं नाव केलं किंवा तुमचं नाव, हे मागे ट्रॉफ्या दिसते ते किती नंबरच्या ट्रॉफ्या आहेत काय? ही आहे ती माळशिरस मध्ये आहे. माळशिरस भव्य दिव्य श्वान शर्यत आयटम सॉंगच्या स्मरणार्थ माळशिरसमध्ये गारवडपट्टीला मैदान झालं होतं. तिथं 6वा नंबर केला होता. बाकीच्या आटपाडीमधल्या आहेत, त्या कोळेगावमधील आहेत. इकडे आमच्या मायक्का देवीची निंबोडीमध्येच मैदान झालं होतं, तिथली पण आहे. असे भरपूर ट्रॉफी आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, इथून पुढच्या मुलाखतीला आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता जेवढं काय आहे तेवढं आपण चैतन भाऊकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. इथून पुढच्या श्वान शर्यतीत त्यासने भरपूर मोठं यश मिळो ही ती स्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.